आणि आता बातमी प्रताप सरनाईक यांच्या संदर्भातली आहे। ठाणे शिंदेंचा बालेकिल्ला आहे, त्यांना कुणी हलवू शकत नाही असं सरनाईक म्हणालेत। तर अनेक लोक आले आणि गेले, पण ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे वक्तव्य केलंय। तर शिंदेंचा कोणताही बालेकिल्ला नाही असा पलटवार यावर संजय राऊतांनी केलाय। पैशांनी काही बालेकिल्ले तात्पुरते उभे केले आहेत असं सुद्धा राऊत यावर म्हणाले। नाही बघा, अनेक लोकांनी ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। गेल्या अनेक वर्षामध्ये अनेक लोक आली आणि गेली, म्हणजे ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्लाच राहिला। हा धर्मवीर आनंद दिघेंचा बालेकिल्ला आहे, हा शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे। त्याला कोणी हलवू शकत नाही। शिंदेंचा बालेकिल्ला कोणताच नाहीये। शिंदेंच्या पैशाने काही बालेकिल्ले तात्पुरते उभे केले आहेत। एकनाथ शिंदेंनी बालेकिल्ला उभा करावा असं कोणतं महान कार्य त्यांनी गेल्या 50 वर्षात केलं? ते का लोकमान्य टिळक आहेत? हा काय कोण आहेत? का वल्लभभाई पटेल आहेत? काय त्यांचा विचारधारा काय? कोण आहेत ते? का श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत, दीनदयाळ उपाध्याय आहेत, अटल बिहारी वाजपेयी आहेत? सांगा ना मला की त्यांची एक विचारधारा आहे आणि त्यांनी बालेकिल्ले उभे केले, त्यांच्या विचारांचे काय आहे? ज्या दिवशी अमित शहा नसतील त्या दिवशी बालेकिल्ले काय, त्यांची टेकड्या पण राहणार नाहीत। संजय राऊत काय आहे? निसटचा विजय ते स्वतःच्या भावाचा झाला। बालेकिल्ल्याची भाषा करता काय तुम्ही? ठाणे जिल्ह्याच्या सर्व जागा आम्ही जिंकल्यात। अमित शहा आणि नरेंद्र मोदीजी हे युतीचे नेते आहेत। महाराष्ट्राच्या पाठीमागे भरभक्कम ते उभे आहेत। आपण सुद्धा अमित शहा साहेब, नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे जातच होतात ज्यावेळी युतीची सत्ता होती तेव्हा।